महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या। 2-3 गोष्टीवर महत्त्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला, शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसली। म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे। ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अवमान करणारे सरकार आहे। की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू। पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। रोज खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, काही कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि हे सरकार मस्तपणे मस्तगुल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे। वाट्यावरून भांडणं सुरू झालेली आहे तिघांची आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे। म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा ठेवू नयेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।